टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कोल्हापूर जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पावसानं काहीशी विश्रांती घेतलेली आहे। राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरलेला आहे, तर शहर परिसरामध्ये आणि ग्रामीण भागात अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी बघायला मिळत आहेत आणि त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये आता घट देखील होताना बघायला मिळते। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 31 फुटांवर आहे। गेल्या 24 तासात या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये 4 फुटांची घट झाल्याचं बघायला मिळते। असं जरी असलं तरी जिल्ह्यातील 40 बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत, तर दुसरीकडे राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा अजूनही उघडा आहे, ज्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग भोगावते नदीपात्रामध्ये आणि पर्यायाने पंचगंगा नदीमध्ये होतोय आणि त्यामुळे जरी पाऊस थांबलेला असला तरी पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये होणारी घट जी आहे ती संत गतीने असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। गेल्या 4 दिवसापासून ज्या पद्धतीने पाऊस थांबलेला आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासाठी एक मोठा दिलासा मिळाला आहे असं म्हणावं लागेल। एका बाजूला पाऊस थांबलेला आहे, तर दुसरीकडे अलमट्टी धरणातून देखील पाण्याचा विसर्ग जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे हा देखील कोल्हापूरकरांसाठी एक दुहेरी दिलासा म्हणावा लागेल। कोल्हापूर जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। दुपारनंतर पावसाचं प्रमाण काहीसं वाढेल अशा पद्धतीचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे आणि त्यामुळे आज दिवसभर आणि संध्याकाळी कशा पद्धतीचा पाऊस पडतो याकडे देखील कोल्हापुरांचं लक्ष आहे। मात्र तुर्तास आपण बघतोय पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये आता घट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे कोल्हापूरकरांसाठी हा मोठा दिलासा म्हणावा लागेल। जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।